प्रकारची पिकं सुद्धा तुम्हाला घेता येतात. पण आम्हाला मात्र भात, वाल आणि मूग हा फेरपालट आम्हाला फार चांगला पटलेला आहे. मला माहिती असेल कडवा वाल आता 200 रुपये किलो झाला आहे आणि तो पण मिळत नाही. तेव्हा ह्या गोष्टी आपल्याकडच्या गोष्टी आपण हरवून बसलेलो आहोत त्या आपल्याला पुन्हा आणल्या पाहिजेत आणि आपल्याला पुन्हा घेता यायला पाहिजे. तेव्हा आपल्याला भात लागवड करताना गादी वाफे आपले तयार आहेत, त्याच्यासाठी साचा तयार आहे आणि साच्याने आपण गादी वाफ्यावर भुकं पडायची. त्या प्रत्येक भुकामध्ये 3-4 दाणे टाकायचे. त्याच्यावर कोणत्या तरी प्रकारचं लेंडी खत नाही तर शेणखत नाही तर अशा पद्धतीने काही गांडूळ खत असेल तर आणखीन उत्तम. तर ते टाकून दाबून घ्यायचं आणि मग म्हणजे समजा आता उद्या परवा पाऊस पडणार आहे, आज लावून घेतलं, 2 दिवसांनी पाऊस पडला. 2 दिवसांनी पाऊस पडल्यावर गादी वाफे छानपैकी ओले झाल्यावर मग त्याच्यावर आपल्याला तणनाशक मारायचं आहे. ह्या तणनाशकाचं आम्हाला जे सापडलेलं तणनाशक असं आहे की गोल, त्याचं नाव गोल. हे गोल तणनाशक जे आहे ते 1 ml औषध प्रति लिटर पाण्यामध्ये जर आपण घातलं आणि ते मारत यायचं, ते मारायचं संपूर्ण गादी वाफ्यावर आपण पूर्ण मारायचं. मारताना ते मारत पुढे नाही जायचं चालत, ते मारत मागे मागे चालत यायचं. म्हणजे जिथे औषध मारलं आहे त्याच्यावर आपला पाय नाही पडता कामाचा, कारण पाय पडला की तिथे गवत उगवणार. असं जेव्हा हे मारतो आपण तेव्हा 1-1.5 महिना आपलं शेत स्वच्छ राहतं. जवळजवळ गवत काही उगवत नाही. आणि मग गवत नाही उगवलं की मग ज्या पद्धतीने आपली शेतं स्वच्छ दिसायला पाहिजेत ती दिसतात आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला सुंदरपैकी भाताच्या ओळी दिसायला लागतात. मग जेव्हा आपल्याला छानपैकी भाताच्या ओळी दिसायला लागतात त्यावेळेला आपल्याला त्याच्यामध्ये ज्या रिकाम्या जागा आहेत त्या रिकाम्या जागा भरून घेतल्या पाहिजेत. शेजारच्या चुडामध्ये जिथे 2-4 काड्या आहेत, समजा इथे आपला रिकामा चूड दिसतोय जागा, तर शेजारच्या चुडातल्या 2 काड्या घ्यायच्या आणि त्या तिथे टोचून द्यायच्या. आणि साधारणतः एक अशा प्रकारे आपण गॅप फिलिंग केलं, शेतं आपली स्वच्छ दिसत आहेत, त्याच वेळेला मग आपल्याला त्याला खत पण द्यायचं. म्हणजे 4-5व्या पानाची वेळ असते ही. म्हणजे भाताचं बी टोकून झाल्यावर एक माझ्या अंदाजाने साधारणतः 20 ते 25-30 दिवसामध्ये आपल्याला खत द्यायची वेळ येते. मग खत आम्ही कोणचं देतो? आम्ही युरिया ब्रिकेट खत देतो. तुम्हाला माहिती आहे ना, आता युरिया खतामध्ये आणखीन दुसरी खतं घालून त्याची मस्तपैकी गोळी केलेली आहे. आपण जेव्हा युरिया असा फोकून टाकतो तेव्हा मंडळी 50% युरिया आपला खत वाहून जातो. आता खत किती महाग आहे, मग ते पैसे आपण तसे वाया घालवण्यापेक्षा थोडीशी जर मेहनत घेतली आणि थोडेसे जास्त पैसे खर्च करून जर का युरिया ब्रिकेट खत आपण आणलं तर हे युरिया ब्रिकेट कशी दिसते बघा, युरियाची ब्रिकेट कशी दिसते ती बघा. आणि ही युरिया ब्रिकेट आपण जे 4 चौथे असतात. आता या पद्धतीमध्ये गंमत अशी आहे की आपल्या सगळ्या भाताच्या चूड अगदी ओळीत, इकडून पण ओळीत आणि तिकडून पण ओळीत, असं फर्स्ट क्लास दिसतं शेत. आणि असं जेव्हा शेत दिसतं त्यावेळेला आपण आपली युरिया ब्रिकेट 4 चुडांच्या मध्ये आतमध्ये ती दाबायची. हे बघा ते कसं दाखवत आहे. आमची माणसं बरोबर ह्या पद्धतीने घालतात आणि हे युरिया ब्रिकेट जे आहे ते लावायचं तंत्र आता तुम्ही पाहिलं. म्हणजे आपण गॅप फिलिंग करायचं, प्रत्येक चुडावर झाड आपलं भाताचं रोप असलंच पाहिजे हे बघायचं आणि त्याच्यानंतर जे खत द्यायचं ते युरिया ब्रिकेट खत द्यायचं. आता समजा कधी कधी युरिया ब्रिकेट मिळतच नाही, काय करणार? मार्ग आहे. गोळी खत म्हणजे सुफला नावाचं जे गोळी खत मिळतं, एक थोडं चिमूटभर म्हणजे 3 पोटामध्ये जेवढं येईल म्हणजे एक अर्धा चमचा पाऊण चमचा सुफला घ्यायचं आणि 4 चुडांच्या मध्ये अंगठ्याने दाबायचं. ह्या पद्धतीने आपण सुद्धा हे काम करू शकतो. थोडक्यात काय, खत नुसतं फोकून मारायचं नाही, खत प्रत्यक्ष मातीमध्ये दाबलं गेलं पाहिजे, म्हणजे तुमचं खत वाहून जाणार नाही. आज खताच्या किमती खूप वाढल्यात आणि खत वाहून जाऊन आपली नदी उगाचच घाण करायची, त्याच्यापेक्षा खत आपल्या पिकाला मिळालं पाहिजे. आणि अशा पद्धतीने आम्ही युरिया ब्रिकेट एकदाच देतो आणि तरीसुद्धा आपली सगुणा बागेतली पिकं बघा किती उत्तम आहेत. तेव्हा एकदाच खत द्यायचं, युरिया ब्रिकेट द्यायचं आणि अशा पद्धतीने युरिया ब्रिकेटचं खत दिल्यानंतर तर हे मी तुम्हाला आमचं 1 नंबरचं शेत दाखवत होतो, ज्याच्यामध्ये आता आम्ही उसा सुगंध 5 हे बघा शेत कसं मस्त भरलेलं आहे
आणि आता त्याला लोंब्या सुद्धा चांगल्या आलेल्या आहेत आणि उत्तमपैकी शेत झालेलं आहे. तसंच या 6 नंबरच्या शेतामध्ये आम्ही असा एक प्रयोग घेतलेला आहे. आम्ही 2 जाती लावल्या. एक जात आहे ती निमगरवी आहे, त्याचं नाव पुसा सुगंध 5, आणि जी गरवी जात आहे त्याचं नाव आहे सांबा मसुरी. पुसा सुगंध 5 हे बासमतीचा प्रकार आहे आणि सांबा मसुरी ही एकदम फाईन, म्हणजे त्याला आपण झिनी म्हणतो, झिनी कोलमसारखी आहे. झिनी 2 जाती आहेत. ते निमगरवी जात जी आहे त्याला फुलोरा मस्तपैकी आला आहे आणि झिनीचा फुटवा तुम्ही बघून घ्या, किती उत्तम फुटवा आहे. तेव्हा अशा प्रकारे आहे तुम्ही आमचं 6 नंबरचं शेत पाहिलं. आता मी तुम्हाला आमचं 12 नंबरचं शेत दाखवतो. 12 नंबरच्या शेतामध्ये बघा, हे अगोदर आम्ही त्याच्यामध्ये लावणी करतो आहोत, म्हणजे टोकणणी करतो. लावणी म्हणजे टोकणणी. शेत यावर्षी आता 1 नंबरच्या शेतामध्ये अगोदर कांद्याचं पीक होतं, त्याच्यानंतर आता दुसरं पीक आहे. आम्ही त्याच्यामध्ये नांगरणी नाही, चिखलणी नाही आणि लावणी नाही. 6 नंबरच्या शेतामध्ये अगोदर 6 पिकं घेतलेली होती, त्याच्यामध्ये आता आम्ही निमगर्व आणि गर्व अशा 2 जाती लावलेल्या आहेत. आणि ह्या 12 नंबर शेतामध्ये हे गर्व भाताची जात लावलेली, एकदम गर्वी भाताची जात, आणि ती पहिल्यांदाच लावली. त्याचे वाफे पण पहिल्यांदा केलेले आहेत. मे महिन्यात आम्ही वाफे करून घेतले आणि जून महिन्याच्या 6 तारखेला आम्ही कोरड्या मातीमध्ये भात लावलो. कोरड्या मातीमध्ये भात लावलोय बघा. आणि कोरड्या मातीमध्ये भात लावून जेव्हा 9 तारखेला त्याच्यामध्ये पाऊस पडला आपल्याकडे, 9 जूनला पाऊस पडला. 9 जूनला पाऊस पडल्यावर 10 तारखेला आम्ही गोल मारलो की हे सगळे कर्जत तालुक्यातले शेतकरी बघा कसे एकजुटीने हात वरती करून म्हणतात आता आम्ही बदल करणार. तुम्ही सुद्धा हा विचार करायला पाहिजे की आता आपल्याला बदल आणायचा, शेतामध्ये काहीतरी बदल आणायचा आणि आपल्याला त्यातनं प्रगती साधायची. आणि हा जो बदल मी म्हणतोय तो अगदी साधा सोपा बदल आहे, ज्याच्यामधून फायदाच फायदा आहे, नुकसानीचा एक सुद्धा मुद्दा त्याच्यामध्ये नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला हा बदल आणायचा आहे. आणि बघा ह्या पुढच्या फोटोमध्ये फार महत्त्वाची गोष्ट आहे की वाफ्यांच्या मधल्या ज्या सऱ्या आहेत त्याच्यामधनं पाणी जमा झालेलं आहे. हे पाणी जमा होऊन त्या आपल्या जी पर्या आहे त्या पर्याला आम्ही पाईप घातला आहे, त्या पाईपामधून ते पाणी चाललं आहे. पाणी गढूळ आहे का स्वच्छ आहे? हे पाणी स्वच्छ जाते बघा. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे, कारण अशा प्रकारे जेव्हा गढूळ पाणी जातं तेव्हा त्या गढूळ पाण्यातनं किती चांगली मळी वाहून जाते ते नंतर मी तुम्हाला दाखवणारच आहे. परंतु ह्या 12 नंबरच्या शेतामध्ये हे पीक उगवून पुन्हा तयार झालेलं आहे आणि उगवून तयार झाल्यानंतर हे शेत किती मस्त भरलेलं आहे हे पण तुम्हाला दिसतंय. आणि हे मस्त शेत जे झालेलं आहे त्या शेतामध्ये जिथे हा तुम्हाला 12 नंबरचा बोर्ड दिसतोय आणि तुम्हाला तिथे एक अशी ट्यूबलाईट आहे आणि एक छोटासा पिंजरा आहे, तिथे आपण त्याला म्हणतोय आपण प्रकाश सापळा. याच्यामध्ये प्रकाश सापळ्यामध्ये असं आहे, तुम्ही पण हे सगळं हळूहळू करायला पाहिजे की अवतीभोवतीच्या शेतामध्ये जेव्हा किडे अंडी घालणार असतात त्याचे पतंग म्हणजे पाखरं, म्हणजे जे अंडी घालतात, अंड्यामधून अळी बाहेर येते आणि अळी आपल्या पिकाचं नुकसान करते. तेव्हा हे जे किडे आहेत पतंग उडणारे, हे उडणारे पतंग उजेडाकडे आकृष्ट होतात, तिकडे धावून येतात आणि धावून आल्यानंतर ते त्या पाण्यामध्ये पडतात. त्या पाण्यामध्ये आम्ही थोडंसं औषध टाकलेलं आहे, पडल्याबरोबर ते मरतात पाण्यामध्ये. मग दुसऱ्या दिवशी सकाळी चांगो किंवा मी आम्ही कोणीतरी येऊन बघतो की अरे कोणचे किडे आहेत आणि किती प्रमाणात आहेत. समजा आपल्याला त्रास देणारा खोडकिडा असेल तर खोडकिडा समजा 2, 4, 5, 10 असतील तर आम्ही काय त्याची काळजी करत नाही, कारण ते 2, 4, 5, 10 त्यातल्या समजा 3 माद्या असतील, प्रत्येक मादी 200 अंडी घालते, ती मादीच मेली म्हणजे विषय संपला. पण जेव्हा 2, 5, 10चे एकदम 100, 200 किंवा 250 असे आम्हाला पतंग दिसले पाखरं, तर मात्र आम्ही थांबत नाही आणि अशा वेळेला आम्ही ताबडतोब जाऊन औषधाची फवारणी करतो. तेव्हा आपल्याला औषधाची फवारणी नेमकी केव्हा करायची आणि कोणाचा त्रास आता आपल्या शेतामध्ये आहे नेमका हे आपल्याला बरोबर कळू शकतं. हे ह्या प्रकाश सापळ्यामुळे आपल्याला कळू शकतं. तेव्हा हा प्रकाश सापळा आणि नंतर मग आता सध्याची परिस्थिती तुम्ही पाहताय की चांगो त्या शेतामध्ये उभा आहे आणि ते गर्भभात इतकं उंच झालं आहे, इतकं रसरशीत झालं आहे, कोणी खरं पण वाटायचं नाही की या शेतामध्ये आम्ही चिखलणी आणि लावणी केलेली नाही. तेव्हा अशा पद्धतीने आपल्याला चिखलणी किंवा लावणी न करता ह्या पद्धतीचं आपल्याला
उत्पादन घेता येतं. आणि आता हे बघा, हे जे 3 ग्लास दिसत आहेत, शेजारचे जे 2 ग्लास आहेत त्याच्यावर मुद्दामून गुलाबाची पाकळी ठेवलेली आहे. आणि ही गुलाबाच्या पाकळीने तुम्हाला कळतं आहे की त्याच्यामधलं स्वच्छ पाणी, आणि मग दुसऱ्या मधल्या ग्लासमध्ये गढूळ मळीचं पाणी आहे. मी अर्धा लिटरच्या तांब्यामध्ये हे चिखलणी चालू असताना मळी, हे गढूळ पाणी जे आमच्या पर्यामधून वाहून जात होतं ते आणलं, त्याला तुरटी लावली, आणि असं तुरटी लावलेल्या पाण्यामधून 400 मिली, 200 मिलीचे 2 ग्लास, 400 मिली पाणी स्वच्छ निघालं आणि 100 मिली पाणी मळीचं निघालं. म्हणजे बघा, 1 लिटरमधून आपलं 200 मिली मळीचं पाणी जातंय. म्हणजे आपण एवढं खत घालत सुद्धा नाही शेताला, तेवढं खत आपलं वाहून जातंय. मग हे आपण चालू ठेवल्यामुळे, वर्षानुवर्ष हे आपण चालू ठेवल्यामुळे आपण म्हणतो आपल्या जमिनी खराब झाल्या. आपल्या जमिनी झाल्या खराब, पण हे अशा पद्धतीने आपण चिखल करत बसलो. चिखल केल्यामुळे आपला चिखल सगळा वाहून गेला, आणि इतका वर्षानुवर्ष चिखल वाहून गेल्यामुळे आज आपली शेतं खराब झाली. तेव्हा आता इथून पुढे आता तरी आपण ताबडतोब विचार करायला पाहिजे की हा चिखल वाहून जाता कामाचा नाही, आणि आपली शेतं ही, आपल्या शेताची सुपीकता ही सुधारत गेली पाहिजे दरवर्षी, ही खराब होता कामाची नाही. तेव्हा या पद्धतीने आपलं हे आहे. मंडळी, हे झालं. आता ह्याच्यामध्ये आपले फायदे काय हे पुन्हा एकदा तपासून आपण बघूया. या पद्धतीमध्ये फायदेच फायदे आहेत. सगळ्यात महत्त्वाचा आहे फायदा नंबर 1, आपले 40% पैसे तर वाचले. चिखलणी आणि लावणी न केल्यामुळे 30, 40, 50% आपला खर्च वाचला, पैसे वाचले. दुसरं, आपला त्रास वाचला. हे चिखलामध्ये काम करायचे, आपल्या पायांना कुहे होतात, लावण्या झाल्याबरोबर आपण सगळेजण थंडी तापाने आजारी पडतो. हा किती त्रास आपला कमी झाला? 50% त्रास कमी झाला. भात शेती करताना करत असलेला आपला फायदा झाला, कारण खर्च वाचला. दुसरा, त्रास वाचला, आजारपण वाचलं. हे आजारपण कोणाचं वाचलं आणि खर्च कोणाचे वाचले? आपले. तेव्हा ह्या पद्धतीने आपले पैसे वाचले, आपला त्रास वाचला, आपलं आजारपण कमी झालं. याच्यामध्ये तिसरा महत्त्वाचा फायदा, ही जी मळी वाहून चालली आहे 20%, मी तुम्हाला असं दाखवलं. म्हणजे आपण जेवढी खतं शेतात घालतो त्याच्यापेक्षा जास्त खतं आपली वाहून जात आहेत. त्यामुळे एवढाला आपण त्रास घेतो, ह्याचा त्रासाचा आपल्याला पुढल्या वर्षी फायदा होत नाही, पुढल्या वर्षी त्याचं नुसतं नुकसान. तेव्हा 20% जो आपली मळी वाहून जाते आणि आपली सुपीकता वाहून जाते, ती सुपीकता सुद्धा आपली वाचते. मंडळी, त्याच्यामध्ये आम्ही गेले हे प्रयोग आम्ही गेले 10-12 वर्ष करतोय. तेव्हा जेव्हा आपण डायरेक्ट सीडेड, म्हणजे एकदाच टोकणणी केली किंवा पेरभात केलं, तर अशा प्रकारे पेरभात किंवा टोकणणी केलं आणि लावणी केली नाही, लावणी नाही केली की भाताला दुखापत होत नाही, रोपांना दुखापत, इजा होत नाही, आणि मग अशा रोपांना रोग आणि किडींचा त्रास कमी होतो. तेव्हा टोकणणी पद्धतीने जर तुम्ही भातशेती केलीत तर तुम्हाला रोग आणि किडीचा त्रासाचा सुद्धा कमी त्रास होईल. आपल्याला असं वाटतं का की पावसाचं प्रमाण चित्रविचित्र झालेलं आहे, नको तेव्हा पाऊस पडतो, पाहिजे तेव्हा आपल्याला वाट बघावी लागते. हे सगळं कशामुळे झालं आहे? हे सगळं हवामान बदलामुळे झालं आहे. आणि हवामान बदल कशामुळे झाला आहे? आपल्याला आता खूप डिझेल वापरतो ना आपण, डिझेल, पेट्रोल, वाहनं वापरायला पाहिजेत. आपली आता जुन्या सवयी गेल्या, सायकल गेली, चालत जाणं गेलं. आपण हे खूप इंधन वापरतो, त्यामुळे हवामानाचं तापमान वाढलेलं आहे, हवामानामध्ये बदल झाला आहे, आणि त्याचे दुष्परिणाम म्हणजे आता आपल्याला वादळं, पाऊस, नको तेव्हा पाऊस, पाहिजे तेव्हा इल्ले, हे सगळे परिणाम त्याच्यामुळे झाले. तेव्हा आपल्याला डिझेलचं बचत करणं हे प्रत्येक शेतकऱ्याचं, प्रत्येक गावाचं आणि प्रत्येक देशाचं कर्तव्य आहे. आपल्याला ह्या जगाला जर वाचवायचं असेल या हवामान बदलापासून, तर आपल्याला डिझेल आणि पेट्रोलची बचत करायला पाहिजे. आपण जर का हे SRT पद्धतीने भात पिकवलं तर कितीतरी शेकडो लिटर डिझेल आपल्या गावागावामधून वाचणार आहे. तेव्हा हा एक फार महत्त्वाचा फायदा आपल्याला या पद्धतीमध्ये आहे. 2 पिकांच्या मध्ये आपले 15 दिवस वाचतात. हे 15 दिवस कसे असतात? उदाहरणार्थ भात कापलं तर वालाच्या दृष्टीने
थंडीचे 15 दिवस किती महत्त्वाचे असतात. थंडीचे 15 दिवस जर आपण मिळवले तर आपलं 15-20% उत्पादन वाढेल वालाचं. तेव्हा थंडीचे हंगामाचे 15 ते 20 दिवस आपल्याला मिळणं, 10 ते 15 दिवस मिळणं हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. मौल्यवान दिवस आपल्याला मिळतात. आणखीन एक महत्त्वाचा फायदा राहिला तुम्हाला सांगायचा. आपली भाताची कापणी चालू असते त्यावेळेला जी खालची शेतं असतात तिथे पाऊस जर पडला तर सगळी कळपं आपल्याला शेताच्या बाहेर काढावी लागतात. तो त्रास आणि खर्च आहे. ह्या गादी वाफ्यावर आम्ही काय करतो की त्या नाल्या आहेत त्या नाल्या मोकळ्या करतो, म्हणजे पाणी सगळं त्यातनं परत पटकन उतरून जातं आणि गादी वाफ्यावर आपल्याला आपली भाताची कळपं वाळत घालता येतात. म्हणजे कळपं शेताच्या बाहेर नाही काढायची परिस्थिती आपल्याला गादी वाफ्याने हा फार मोठा फायदा मिळवून देता येतो. ह्या पद्धतीचे 3 महत्त्वाचे तत्व आहेत. एक महत्त्वाचं तत्व असं आहे की दर पिकाचा मुळाचा भाग आहे, मूळ ते जमिनीतच राहिलं पाहिजे. ते बाहेर काढून शेताच्या बांधावर किंवा इकडे तिकडे फेकून देऊन किंवा जाळून टाकायच्या आपण बिलकुल करायचं नाही. पहिल्या पिकाची मुळं ही जमिनीतच राहिली पाहिजे, तिथेच कुजून त्याचं खत झालं पाहिजे, त्याने जमिनीची सुपीकता वाढली पाहिजे. दुसरा महत्त्वाचा जो आपलं तत्व आहे ते असं आहे की या पद्धतीमध्ये 8 ते 10 दिवस आपलं भात लवकर होणार आहे. तेव्हा ह्याचं जमिनीचा मजदूर आणि कापणीची वेळ, त्यावेळेला पडणारा पाऊस याचा आपल्याला विचार करायला पाहिजे. म्हणजे समजा एखादी हळवी जात तुम्ही ह्या पद्धतीने लावून बसलात तर ती जात गणपतीमध्येच तयार व्हायची आणि मग ते पाऊस, गणपती आणि सगळा गोंधळ